राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे। अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आली आहे। शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार आहे। 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकबाकी असणाऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांची प्रोत्साहनपर मदत दिली जाणार आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना राबविण्याचे आश्वासन दिले होते। त्याकरिता समिती गठीत केली आहे। राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करीत आहे। नानाभाऊ, राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करत आहे। शेतकरी कर्ज घेऊन नियमित परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने नियमित कर्ज परतफेड केलेली असल्यास अशा पात्र शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल। सरकारच्या बजेटमध्ये सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या पद्धतीने घोषणा केली त्याचा फायदा सगळ्या शेतकऱ्यांना होईल। 2 गोष्टींसाठी होईल। 2 लाखापर्यंतचं जे काय एकूण थकबाकी असेल अशा लोकांना त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईलच, परंतु जे लोक थकबाकीत नसतील प्रोत्साहनात्मक अशा पद्धतीनं 50,000 रुपयाची कर्जमाफी ही सामान्य शेतकऱ्यांना खूपच प्रगतीकडे घेऊन जाण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरते। आपण बघतोय शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आली आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने एक मोठी घोषणा जाहीर केलेली आहे। 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेल्या शेतकऱ्यांना या कर्जमाफी योजनेचा फायदा होणार आहे। 2 लाखांपर्यंत 30 सप्टेंबर 2025 पर्यंत 2 लाख रुपये थकीत असलेल्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे। पात्र शेतकरी याचा लाभ घेऊ शकणार आहेत आणि या सगळ्यामध्ये जे नियमित कर्ज भरणारे शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना सुद्धा मदत केली जाणार आहे। प्रोत्साहनपर मदत 50,000 रुपयांची करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं आणि त्यामुळे कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला। मात्र उद्धव ठाकरेंनी सरकारच्या बजेटवर टीकास्त्र डागलंय।